भगवंताला आणि बाबाला एकटीने प्रणाम करूया। भगवान बाबा हनुमान जी को प्रणाम। महान त्यागी बाबा जमदेव जी को प्रणाम। परमात्मा एक। भगवत प्राप्तीकरिता निष्काम कर्मयोग साधण्याकरिता परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ वर्धमान नगर नागपूरच्या वतीने महान त्यागी बाबा जुमदेवजी यांच्या आदेशाप्रमाणे मंडळाच्या आदेशाप्रमाणे मौजा चिखली या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे सामूहिक एकतेचे हवन कार्य व मानव जागृती करिता स्पेशल चर्चा बैठकीचे आयोजन करण्यात आलेलं आहे। या चर्चा बैठकीमध्ये बुद्धीचे विधाता सृष्टीचे निर्माता आम्हा सर्व सेवक सेविकांच्या पाठीराखा स्वयं भगवान बाबा हनुमानजी उपस्थित आहेत। भगवंताला माझे प्रणाम। तसेच आम्हा सर्वांचे समर्थ सद्गुरू प्रत्येक दुखी मानवाला मानवाची दिशा दाखवणारे आम्हा सर्वांचे मंडळाचे संस्थापक महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहेत। बाबांना माझे प्रणाम। तसेच बाबांना प्रत्येक भगवत कार्यामध्ये साथ देणारी आईची ममता प्रत्येक सेवकाला देणारी आम्हा सर्वांची मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहेत। आईला माझे प्रणाम। त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला चर्चा बैठकीला अध्यक्ष म्हणून लाभलेले आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक छत्रपती हरिणखेडे मार्गदर्शक कळमना परिसर नागपूर हे सुद्धा अध्यक्ष म्हणून या ठिकाणी लाभलेले आहेत। यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला चर्चा बैठकीला उद्घाटक म्हणून लाभलेले आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक या परिसरातील मार्गदर्शक एकनाथजी सपाटे मार्गदर्शक चुरडी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे ही स्पेशल चर्चा बैठक ज्यांच्या प्रमुख अतिथीमध्ये सुरुवात आहे असे मंडळाचे आदरणीय मार्गदर्शक धनलालजी टेंबरे मार्गदर्शक बेर्डीपार यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आदरणीय मंडळाचे मार्गदर्शक लक्ष्मणजी कारदेकर काकाजी यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे ही चर्चा बैठक ज्यांच्या प्रमुख अतिथीमध्ये सुरुवात आहे असे मंडळाचे मार्गदर्शक आमचे स्नेही शालिक भाऊ खोबरागडे मार्गदर्शक ठाणेगाव यांना माझे नमस्कार जी। त्याचप्रमाणे ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाला प्रकाशित करण्यात आलं असे आदरणीय बाबांचे सेवक एकनाथ भाऊ वेळसकर बाबांचे सेवक नागपूर यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे प्रत्येक कार्याला प्रत्येक भगवत कार्यामध्ये हजेरी लावणारे माझे मित्र माझे मोठे बंधू जयप्रकाश भाऊ पटले पंचायत समिती सदस्य बाबांचे सेवक तिरोडा यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे प्रत्येक कार्याला प्रत्येक भगवत कार्यामध्ये आपली हजेरी लावून घेणारे माझे नाना माझे काकाजी जगनाना शालिकजी भिसेन ज्येष्ठ सेवक वळेगाव यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे त्यांच्या सोबतीला आलेले माझे आजोबा काही राहत नको राहत परंतु आजा आपल्या सोबतीला पाहिजे म्हणून सेवकरामजी अंबुले यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे काही का नसोत पण पालली पोसली बहीण मला ज्यांनी दिलं असे माझे भाटो देवदासजी जगने यांना माझा नमस्कार जी। त्याचप्रमाणे या परिसरातील ज्येष्ठ सेवक आदरणीय सोहनभाऊ भिसेन यांना माझा नमस्कार जी। वेळानं घालवता आदरणीय मंच ज्यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत झालं असे आदरणीय मंच आणि ज्यांच्यामुळे या कार्यक्रमाला शोभा आली असे बाबांचे जबाबदार सेवक सेविका लहान मुलं बाळ प्रमुख अतिथी म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित झाले सर्वांना माझा नमस्कार जी। नमस्कार जी। अजय आवाज येत नाहीये नाही का? नाही हात वरत झाला तरी ठीक आहे पण आवाज येणं गरजेचं आहे तेव्हा म्हणजे आम्हाला कळेल की आम्ही जे बोलत आहोत ते कुणीतरी ऐकत आहे।
नाही तर मग कसं होईल, कहा गए कैदी और क्या लाए कुछ भी नाही. माझे आजे सासरे मंगलदासजी पारधी स्वर्गीय हे म्हणायचे आम्हाला, काय म्हणत कसे बोलत होते ते मला माहित नाही, पण चालता बोलता परमेश्वर आहे. म्हणून आपण बोलते वेळी जर बोलते दिसलो तर आपल्याला कळते की नाही आपल्याला कोणीतरी ऐकून घेतोय, नाही का. मानत्यागी बाबा जुंबेजी यांनी पृथ्वी तलावर 3 एप्रिल 1921 ला जन्म घेऊन विठोबाजी कुबरीकर यांच्या कोणी जन्म घेतला आणि प्रत्येक युगामध्ये जेव्हा जेव्हा मानव जातीवर अन्याय होऊ लागला, मानव हा कुठेतरी खचू लागला, त्या काळामध्ये कुणीतरी रूपाने परमेश्वराने सतयुग असो, द्वापर युग असो, त्रेतायुग असो, कलियुग असो, प्रत्येक युगामध्ये कुणातरी मानवाच्या रूपामध्ये परमेश्वराने जन्म घेऊन आपले कार्य सिद्ध केलेलं आहे. असे आमचे मानत्यागी बाबा जुंबेजी यांना सुद्धा त्या परमेश्वराने 3 एप्रिल 1921 ला या पृथ्वी तलावर जन्म घातलं आणि परमेश्वराला माहित होतं की या कुबरीकर परिवारामध्ये काही क्षणानंतर दुःखाला समोर जायचं आहे आणि या दुःखाला समोर जाण्याकरिता मला एक मानव या माझ्या रूपामध्ये या पृथ्वी तलावर पाठवावं लागेल. बाबाचा परिवार ज्या ठिकाणी राहायचा त्या ठिकाणी अतोनात भांडण होता, परंतु भांडणापायी त्रासून शेवटी बाबाच्या वडिलांनी निर्णय घेतला की हा घर आपण विकायचा आणि कुठंतरी या भांडणाला पाठ देऊन आपण जायचं. आम्ही तिथंच अडकतो. आम्ही भांडण कसं होईल त्याकडे जास्त वाढतो. आम्ही भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत नाही, भांडण घालवण्याचा प्रयत्न आजच्या तारखेत आम्ही मानव नक्कीच करतो. बाबांच्या वडिलांनी त्या झुणकेवाल्या सावकाराचं मकान घेण्याचं निश्चय केलं आणि त्या ठिकाणी जेव्हा बाबा मकान बघण्याकरिता गेले तेव्हा बाबांना माहिती झालं की या घरामध्ये ज्या वेळेला एका मुसलमानाने पाय ठेवला, पाय ठेवता क्षणी तो मरण पावला. तरी सुद्धा बाबांनी त्या भांडणाला बाबांच्या वडिलांनी त्या भांडणाला पाठ देण्याकरिता त्या ज्या ठिकाणी मुसलमान पाय ठेवता क्षणी मरण पावला तसा घर घेण्याचा निश्चय बाबांनी केला. आम्ही कुठे झोपले आहोत, आम्ही इतिहास कुठे बघतो आहोत, आजही आम्ही भांडणाकडे वळतो आहोत. दुखी होते पृथ्वी तलावर नरनारी, तुझ्यात होते 33 कोटी देवी आणि देव. प्रत्येक मानव आपणही या मार्गामध्ये येण्याच्या आधी प्रत्येक देवी देवतांची पूजा करत होतो, परंतु काय मिळत होता? काहीच नाही. दुखी होते पृथ्वी तलावर नरनारी, तुझ्यात होते 33 कोटी देवी आणि देव, परंतु धावून कधी नाही आले कोणतेच देव. वैद्यवानी पंडा पुजाऱ्यांचा वाटत होता प्रत्येक मानवाला भेव. प्रत्येक वैद्यवानाचा प्रत्येक मानव हा त्रासून गेला होता वैद्यवानापायी. वैद्यवानी पंडा पुजारीच्या वाटत होता प्रत्येक मानवाला भेव आणि याचे सर्व दुःख दूर करण्यासाठी पृथ्वी तलावर 3 एप्रिल 1921 ला जन्मासी आले माझे बाबा जुमदेव. ज्यांनी दिली तत्व शब्द नियमाची शिकवण आणि सत्य मर्यादा प्रेमाने जो सेवक वागतो त्याचा होतो सुखी जीवन, त्याचा होतो सुखी जीवन, त्याचा होतो सुखी जीवन. कि मैं शब्दों की खैरात हूँ, शब्द मेरे पास है. सेवक बांधवांना या मार्गामध्ये जो सेवक आला त्या प्रत्येक सेवकाला अनुभव आलेला आहे. आम्हाला इकडे तिकडे कुठेच बघण्याचे. अपनी अपनी करनी उतरो पार और अपनी गलती अपन सुधार. कि मैं शब्दों की खैरात हूँ, शब्द मेरे पास है. मैं मूर्त जगा दूं शब्दों से, ऐसे शब्द मेरे पास है. बाबांनी प्रत्येक मानवाकडे शब्द दिलेला आहे आणि मार्गदर्शक सुद्धा आपल्याला शब्द देतो आणि शब्दावरती परमेश्वर आपले कार्य करतो. कि मैं मूर्त जगा दूं शब्दों से, शब्द मेरे पास है. जब परमात्मा तेरे पास है फिर भी सेवक तू क्यों आज उदास है.
का म्हणून सेवक उदास आहे, कुठे सेवक चुकला आहे, याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज आहे. आता मृत कसा जगतो, मेलेला मानव या मार्गामध्ये जिवंत झालेला आहे. गणेश प्रसाद गोपचे डोंगरिया वाराशिवनी त्याची पत्नी मरण पावली, त्यांनी परमेश्वराचे नाव घेतलं, त्याची पत्नी जिवंत झाली. देवदासी जगणे तुम्ही कित्येक अनुभव ऐकले, असे कित्येक तरी अनुभव आहेत. माझ्या साईटवर सुद्धा एक लेबर मरण पावला, 2011चा अनुभव आहे. लेबर मरण पावला, माझ्याकडे दुसरा लेबर सांगत आला, अशी म्हणते लेबर भैयालाल नाव, त्या लेबरचं नाव होता भैयालाल. तो मरण पावला. आधीच्या काळामध्ये म्हणायचे, काय म्हणायचे, तीर कमान से बात जुबान से और प्राण शरीर से निकल जाए तो वापस नहीं आता. परंतु मान त्यागी बाबा जुमदेवजींनी ती कला मानवाला दिली की एखाद्याला जर आम्ही वाईट शब्दात बोललो तर आम्ही परमेश्वरासमोर तो शब्द कापाची ज्योत जाळून तो शब्द आम्ही वापस घेऊ शकतो. एखाद्याला आमच्या शब्दामुळे जर वाईट लागलं असेल, अशा अवस्थेमध्ये मान त्यागी बाबा जुमदेवजींनी सांगितलं की दोघेही आमोरा समोर बसून आपल्या विचाराची परतफेड करून त्या ठिकाणून बाहेर निघा, परंतु कुणाचा विरोध करू नका, असं मान त्यागी बाबा जुमदेवजीचे शब्द आहेत. आज या ठिकाणी बाबांसोबत बसलेले अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष महोदय आहेत. म्हणावं की बिस्नेजी तू खोटा बोलतो आहे की हा खोटा तू बाबांचे शब्द सांगतो आहे. खोटं सांगणार नाही, दैवी शक्ती या ठिकाणी विराजमान आहे. शिवबंधूंनो, पाटण डिस्ट्रिक्ट, सांतलपूर तालुका, गुजरात या ठिकाणी माझी साईट सुरू होती. भैयालाल नावाचा लेबर जनरेटरच्या करंटची मरण पावला आणि मरण पावल्यानंतर मला एक सांगत आला एक लेबर, अशी मध्ये भैयालाल मर गया, भैयालाल मर गया. परमेश्वराला मी विनंती केली की हे भगवान बाबा हनुमानजी महान त्यागी बाबा जुमदेवजी, हा लेबर जर मरण पावला तर याचा परिवार मला सोडणार नाही. परमेश्वरा मी याचा परिवार चालेल की माझा परिवार. परमेश्वरा तुम्ही विचार करा, हा लेबर माझा नाही तुमचा आहे, हा मरू शकत नाही. तिथून सांतलपूर हा तालुका होता, तालुक्याला पोस्टमार्टमसाठी आपण चिरपाल घरामध्ये नेतो. चिरपाल घर 25 किलोमीटर त्या साईडवरून होता. तिथून त्या स्कॉर्पिओ आली साहेबाची, तिथं बॉडी टाकली, त्याच्या डोक्यापासून तर छातीपर्यंतचा भाग माझ्या मांडीवर होता. तिथून निघालो 7 किलोमीटरवर एक मलुत्रा म्हणून गाव होता. मलुत्रा गावामध्ये आम्ही एका डॉक्टरला, आज मोठी खराब आज राहते, थोडी धुकधुकी तर नाही आहे, पाहूनच घेऊन ना गेलो आम्ही. नाही बोले ये मर गया है. सत्यावरती परमेश्वरानं मूर्त्यामध्ये जीवन ध्यान म्हणजे पुनः जीवन टाकलेलं आहे, परंतु आम्ही आजही परमेश्वराला समजू शकलेलो नाही. आम्ही त्या ठिकाणी डॉक्टरने सांगितलं, बोले ये मर गया है, आप लेके जाइए, इसको चीरफाड़ करिए. मी परमेश्वराला त्याच ठिकाणी विनंती केली होती आणि आपण फूक मारतो शिवबंधूंना, त्यावेळेला 3, 7, 11, 21 या प्रकारे 41, 108 असं फूक मारतो. परंतु त्या वेळेला एक गेला का म्हणते, 7 गेलेला 5 राहिले. लेबरच मरण पावला. अवस्था कशी, परंतु परमेश्वरावरून विश्वास उठला नव्हता. हा विश्वास परमेश्वरावर होता, संयम हा तुटला नव्हता. आणि मी त्या ठिकाणून भगवान बाबा हनुमानजी फू या प्रकारे फूक मारता मारता 25 किलोमीटर पर्यंत गेलो. ज्या वेळेला 25 त्या दवाखान्याच्या गेट मध्ये गाडी शिरली, स्कॉर्पिओचा गेट उघडलं, त्याची बाउंड्री काढण्याकरिता जसं स्कॉर्पिओचा गेट म्हणजे मागच्या सीटवरून उतरले, मधातल्या सीट मध्ये बाउंड्री होती, तिथून जसं गेट उघडलं तसं तो भैयालाल उठून बसला. कसा परमेश्वर आहे माझ्या सेवक बंधूंनो. आणि आज आम्ही कुठं आहोत, आम्ही कुठं आहोत, परमेश्वर काय कार्य करत आहोत, परंतु आम्ही आजही याची त्याचीच निंदाबद्धी करत आहोत. स्वर्गीय लेखरामजी चौधरी मार्गदर्शक, आजही माझे मार्गदर्शक प्रदीपजी चौधरी सांगतात, मानाची घबराना नाही, निंदकाचे घराचे असावे शेजारी, असे माझे वडील सांगत होते. असे आम्हाला कोण सांगतात, आमचे मार्गदर्शक प्रदीपजी चौधरी.
म्हणून आपल्याला त्याकडे लक्ष देण्याची गरज नाही आहे. अनुभवाचा खूप खूप म्हणजे आपल्याला बाबांनी अनुभव दिलेला आहे. कालच आम्ही एक कार्यक्रमाला गेलो नव्या औंधाला चुनार मध्ये. आमचे मार्गदर्शक या परिसरातील मार्गदर्शक सपाटे साहेब होते. तिथे सेवक म्हणजे मार्गदर्शकांनी आपल्या हयातीतील एक अनुभव सांगितलं. चुनार गावचा एक टेंबरे म्हणून सेवक आहे. त्या टेंबरे सेवक आला होता कुठे अर्जुनीला. सेवक अर्जुनीला आला आणि त्या दिवशी काय होतं षष्ठीचं हवन कार्य. आता त्याला षष्ठीचं हवन कार्य घडवायचं होतं आणि पाऊस जोराने आल्यामुळे नदी धुमाधूम भरलेली होती. चुनार गाव त्या साईडला आणि अर्जुनी गाव या साईडला. परमेश्वर कार्य कसे करतो हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे. त्या चौघाला विचार पडला. त्याने परमेश्वराला विनंती केली. विश्वास हा परमेश्वरावर असणे गरजेचं आहे. किती मोठं संकट असू द्या, कोण काय बोलतो त्याकडे लक्ष न देता परमेश्वराच्या कार्यावर परमेश्वरावर जर लक्ष दिलं तर प्रत्येक मोठ्यात मोठा संकट बाजूला होतो. हे मी कित्येक अनुभवातून बघितलेलं आहे. वेळ का होईना परंतु या कार्यक्रमाला उपस्थित झालेले या जिल्हा परिषद क्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्य माधुरीताई ऍडव्होकेट माधुरीताई रांगले आपण सुद्धा मंचावर येऊन स्थान ग्रहण करावं अशी मी आपणास विनंती करतो. त्या ठिकाणी अनुभव सांगितलं त्यांनी. कालच आम्ही ऐकलं षष्ठीचं हवन कार्य घडवायचं होतं. नदी भरलेली होती. त्या टेंबरेजीला विचार पडला की मी आता कसं करायचं. तो नदीच्या काठावर गेला. नदीच्या काठावरचा एक हातामध्ये असं आंजूरनं पाणी पकडला आणि परमेश्वराचं नाव घेऊन परमेश्वराला विनंती केली. भगवान बाबा हनुमानजी षष्ठीचे हवन कार्य आहे आणि हे हवन कार्य माझं तुमच्या समोर चुकू शकत नाही. परमेश्वराला मला या नदीतून रस्ता द्या. कसा सेवक असेल जी. नदी धुमाधूम पूर आलाय नदीला आणि तो रस्ता मागते. कसा सेवक असेल. परमेश्वर कार्य कसा करतो. त्याने अंजूर मध्ये पाणी पकडला. त्या पाण्यावरती फूक मारली आणि नदीमध्ये असा सोडतो. लंबा असा सोडला. आता असा लंबा पाणी सोडला त्यानं आणि तो जेव्हा पाणी सोडल्यानंतर पाय ठेवते तर त्याच्या टोंगऱ्यावर पाणी. आता नदी फुल भरली आहे आणि त्या टोंगऱ्यावर पाणी कसं होईल. म्हणजे परमेश्वर कार्य कसा करतो. तर तेव्हा तिथून पूर्ण नदी क्रॉस केली त्याने. टोंगऱ्याच्या वर पाणी झाला नाही. कसा परमेश्वर आहे. कशी दैवी शक्ती आहे. दुसऱ्या एका व्यक्तीने बघितलं अरे हा तर गेला त्याच्या त्या टोंगऱ्यावर पाणी झाला मी बी जाऊन पाहतो ना. तर तेव्हा जायला गेला तर एकच पाय ठेवते त्या छातीवर पाणी. तो म्हणते बेटा हा कसा गेला असं. हा परमेश्वराने शक्ती आम्हाला तुम्हाला दिलेली आहे. मानत्या की बाबा जुंबेजीने ही कला आम्हाला तुम्हाला दिलेली आहे. प्रत्येक सेवक सेविकाला दिलेली आहे. परंतु आम्ही कुठंतरी तुटत आहोत. आम्ही तुटलो नाही पाहिजे. कारण तो काळ आहे का ज्या वेळेला त्या ठिकाणी हरिणखेडेजी आहेत जगणेजी आहेत जे आमचे नाना माझे नाना चालिकजी बिसेन यांना चांगला अनुभव आहे. त्या काळामध्ये एक सेवक जर मरण पावला एका सेवकाच्या इथे जर कुठलंही छोटं मोठं जर कार्य असलं तर प्रत्येक सेवक आपल्या शेतावरचा एक दिवसाचा काम बाजूला करायचा. होईल म्हणत होता दुसऱ्या दिवशी काम. पण त्या दिवशी तो त्या माझ्या सेवकाच्या इथं कार्य आहे म्हणून त्याच्या इथं जात होता. आज जाते का ती सेवक. आज जातो काय. कुठं गेला. बदल गया लोग बदल गया ये संसार. परमात्मा एक मार्ग में भगवान आज भी करता है. सभी से वही प्यार सभी से वही प्यार सभी से वही प्यार. परमेश्वराने आपले कार्य सोडलेलं नाही. कार्य सुटले कोणाचे. आमचे कार्य सुटले. परमेश्वराचे कार्य सुटले नाही. म्हणून शिवबांधांनो आपण आजच्या काळी 2 वेळी फक्त गीताचे आहेत. मी त्या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करेन. गीताच्या माध्यमातून बाबा कसे आपण काय करतो आहोत.
बाबा सांगना मी आता झालो बेईमान का. बाबांनी परमेश्वराने बाबाला म्हटलं, मानव तू बेईमान है, मैं मानव पर विश्वास नहीं करता, भले ही तूने मुझे प्राप्त किया लेकिन मानव यह बेईमान है. म्हणत बाबा सांगना मी आता झालो बेईमान का. जगी मानव जाती बेईमान का, जगी मानव जाती बेईमान का. बाबा सांगना मी आता झालो बेईमान का. ज्यांनी त्याग केले त्याची अनुभव आले, प्रत्येक सेवकाला अनुभव आलेला आहे. असा कुणी सेवक नाही ज्याला अनुभव आलेला नाही. म्हणून त्याग कुणी केलं, आम्ही काय करतो. ज्यांनी त्याग केले त्याची अनुभव आले, ज्यांनी त्याग केले त्याची अनुभव आले. बाबाच्या प्रतिमेला पुष्प कोणी वाहिले. त्या काळी साधा सेवक बाबांना पुष्प सुद्धा वाहत नव्हता. त्या बाबांना पुष्प वाहण्याकरिता त्याची सेवकाची गरज लागत होती. परंतु आज कोणी वाहतो, कोणीच. मार्गातला असो किंवा नसो, शब्द कळवायचे बनवणं, परंतु आमची दिशा कुठे चालली हे आम्हाला समजण्याची गरज आहे. कोणी मानासाठी, कोणी हितासाठी, कोणी मानासाठी, कोणी हितासाठी, कोणी रुसतात बाबा या खुर्चीसाठी. कोणी मानासाठी, आम्ही मानासाठी रुसून राहिला. आम्हाला स्टेजवर बसवला तर मोठा चांगला, हा काहून स्टेजवर बसला, याने उतरवा खाली, हा काहून गेला, याने उतरवा खाली. आमची व्यवस्था अशी झाली. म्हणून कोणी मानासाठी, कोणी हितासाठी, काही रुसतात बाबा या खुर्चीसाठी. असे सेवक ते बाबाचे होतील का, असे सेवक ते बाबाचे होतील का. बाबा सांगना मी आता झालो बेईमान का. तर शेवटी सेवकांना काय म्हणायचंय मला, कोण काय करतो त्याच्याकडे आम्हाला लक्ष देण्याची गरज नहीं. हम क्या करते तुम क्या करते, लिखने वाला लिखता है, देखने वाला देखता है, देखने वाला पास है सबके, पास गरीब हे कहता है. गरीबदाजीनं म्हटलेलं आहे, मी म्हणत नाही. त्यांना म्हटलं, आम्हाला सांगितलं, आम्ही सांगतोय. म्हणून मत नको सेवक सेविका, आज से मन में कुछ भी शंका कुशंका. आपण भगवत कार्याला आलो नाही काय, आपलं भगवत कार्य सफल झालं पाहिजे. म्हणून मत नको सेवक सेविका, मन में शंका कुशंका, और जलाते रहो हर दिन अपने मन के बुरे विचारों की लंका. बाबा करते अगर भगवत प्राप्ति करने में शंका, तो आज बचता नहीं पृथ्वी पर मानव धर्म का डंका, मानव धर्म का डंका, मानव धर्म का डंका. एवढंच बोलतो, आपल्या शब्दाला इथं विराम देतो. सर्वांना माझा नमस्कार जी, नमस्कार जी.